इयत्ता 8वी. आज पाहत आपण मराठी विभागामध्ये चालले आहे आपले विरुद्धार्थी शब्द. मागच्या लेक्चरला आपण समानार्थी पाहिलेत. ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या. पाहूयात आता आपण विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी म्हणजे पूर्ण अपोजिट, उलटे. प्रसन्न या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. फक्त एक लक्षात ठेवायचं की प्रश्नात आहे का नाही ते क्लिअर पाहिजे. पहा, प्रसन्न विमनस्क. प्रसन्न म्हणजे उत्साही, इथे विरुद्धार्थी हवंय आपल्याला. लीलया या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून. ती हे काम लीलया करते म्हणजे सहज करते, म्हणजे इथे येणार आहे मुद्दाम. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? विरुद्धार्थी नाही म्हटले. उदय अस्त आहे, नकार उकार, स्वाभिमानी आणि अभिमानी. ठीक आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडा. विरुद्धार्थी जोडायची आपल्याला, निवडायची आहे. व्यक्त अव्यक्त. कलंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. कलंक निष्कलंक. प्रसन्न या झालं आपलं किती काय. माधवने, अरे आपण अजून वर घेऊ, थांबा एक मिनिट. माधवने सोपे काम निवडले. पहा, प्रश्न त्यांनी कंस दिलाय. अधोरेखित शब्दाचा उलट शब्दाचा अर्थ असणारे वाक्य जोडा. सोपे म्हणजे सहज होणारे. अवघड, अवघडला काय शब्द असतो? गहन काम. महान येणार नाही, या गहन, महानचं लहान येईल. अ या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी बनणार नाही? असत्य, अविश्वास, अन्याय तिघही बनतात. पण इथं जर आपण अ लावला तर अधर म्हणजे ओठ. ओठ हा सारखा होतो, म्हणजे उत्तराने आपलं चौथं. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? विसंगत म्हणजे वेगळा. सुमार, बेसुमार, वक्ता, श्रोता, ज्ञानी, सज्ञानी. ज्ञानी आणि सज्ञानी एकच अर्थ झाला, ज्ञानी सज्ञानी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा. विध्वंसक, विधायक. सदोष, निर्दोष. स्तुती, निंदा. म्हणजे एकच ब हवंय आपल्याला. एकच ब कुठे आहे? सुरुवातीलाच पहिलंच येणार आहे. पंपू शेठ हे अतिशय कंजूष आहेत. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे अधोरेखितचा. कंजूष, उधळ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. सदोष, दोष, सदोष, आदी, अंत. आदी, अंत ही विरुद्धार्थी शब्द आहे. आदी म्हणजे आदी, अंत. जड, अवजड नाही. ठीक, आदी, अंत. अमर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. अमर म्हणजे त्याला मरण नाही असे. मर्त्य, मर्त्य म्हणजे मरण आहे असे, मरणारा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी विरुद्धार्थी विचारली आहे. मृदू म्हणजे कोवळे आणि कठोर म्हणजे कठीण. वर वधू हे लिंग बदलामध्ये येतात. इथे पण बऱ्याच वेळा गोंधळ होईल. लिंग बदलामध्ये येणारे. पुढचं. अप हा उपसर्ग जोडून तयार होणारा विरुद्धार्थी शब्द कोणता? अपअब्ज नसतं, अपकीर्ती असतं. बिन हा शब्द हा उपसर्ग जोडून त्याचाच विरुद्धार्थी शब्द नाही, होत नाही असा. बिनधोक, बिनडर, बिनचूक, बिनहरकत. डर. बिनचूक हे असतं, बिनहरकत पण असतं, बिनधोक पण असतं. उत्तर काय? डर. पुढचं. घाई या शब्दाचा विरुद्धार्थी घाई, सावकाश. घाई करू नका, सावकाश करा. अलग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अलग म्हणजे काय? वेगवेगळं, तुटक तुटक. त्याचा अर्थ काय येणार आहे? एकसंध. एकसंध म्हणजे जोडलेले, एकत्र. बे हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार? बे. बेदम, बेहिशेबी, बेफिकीर, बेपर सगळे होतात, पण बेदम हा याचा विरुद्धार्थी शब्द नाही होत. बेपरवा विरुद्धार्थी होतो. परवा करती ती बेपरवा आहे. फिकीर आहे ती बेफिकीर आहे. हिशोब आहे त्यांच्या संपत्तीचा बेहिशोबी कारभार चालतो. म्हणजे हे सगळे विरुद्धार्थी बनतात. हा बेदम, मारणे, बिरणे तिथं पाहतो आपण. शेवटचा प्रश्न. ना हा उपसर्ग जोडून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? पहा, राजी, नाराज. ठीक आहे. आता आपण विरुद्धार्थी शब्द पाहिले आहेत. सर्वांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, मित्रांना शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक पाहूयात.